लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं की वेक्टर क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी जिच्याकडे मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. पण त्याच्यात एक पॉईंट सांगायचा राहिला होता बाय मिस्टेक, की वेक्टर क्वांटिटी तीच राहील जी फॉलो करेल वेक्टर लॉ ऑफ एडिशन, स्ट्रिक्टली फॉलो वेक्टर लॉ ऑफ एडिशन. करंट एक अशी क्वांटिटी जिच्याकडे मॅग्निट्यूड पण आहे, डायरेक्शन पण आहे, पण स्टील इट इज नॉट अ वेक्टर क्वांटिटी, कारण तो वेक्टर लॉ ऑफ एडिशन फॉलो करत नाही. आता वेक्टर लॉ ऑफ एडिशन काय असतं ते आपण आज बघणार आहे. ठीक आहे, वेक्टर म्हणजे काय होतं रे थोडंफार जरा. वेक्टर सर क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, स्ट्रिक्टली फॉलो वेक्टर लॉ ऑफ एडिशन. ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. आता बघा, वेक्टरचे टाईप मध्ये 2-3 टाईप राहिले ते सांगायचे. कोप्लेनर वेक्टर एक होता, कोप्लेनर वेक्टर. काय राहतात कोप्लेनर वेक्टर? 3 or more वेक्टर्स किंवा असे वेक्टर्स lie in the same plane, सेम प्लेन, त्याला म्हणतो आपण सर कोप्लेनर वेक्टर. म्हणजे काय बघा, प्लेन म्हणजे काय भानगडे, पेपर. जर 2 वेक्टर एका पेपरवर येत आहेत तर ते कोप्लेनर वेक्टर आहे. आणि कोणतेही 2 वेक्टर दुनियामध्ये कोप्लेनरच राहतात, 2 वेक्टर कन्सिडर केले तर. जसं की समजा हा एक वेक्टर आहे ए, हा एक आहे आपला बी, तर हे दोघं ना एका पेपरवर येत आहेत, बरोबर आहे, तर हे झाले कोप्लेनर वेक्टर. तिसरा वेक्टर जर मी घेतला सी, तर हा पेपरच्या बाहेर जातोय, प्लेनच्या बाहेर जातोय, म्हणजे तो होऊन गेला ए आणि बी कोप्लेनर आहे. ठीक आहे, सी कोप्लेनर नाहीये. हा, ए आणि सी कोप्लेनर येऊ शकतात, एका पेपरवर येतील बघा या. समजतंय? म्हणजे 2 वेक्टर तर नेहमी कोप्लेनर राहतीलच, 100% गॅरंटी आहे. पण 3 वेक्टर कोप्लेनर राहतील का? तर मे और मे नॉट बी. सी आणि बी पण कोप्लेनर आहे. प्लेन म्हणजे काय हे बघा, इथं कसं असतं, एक्स एक्सिस असतो, एक राहतो वाय एक्सिस आणि एक राहतो इकडं झेड एक्सिस. हा जो आहे ना, हा एक्स वाय प्लेन आहे, हा एक झेड प्लेन आहे आणि हा वाय झेड प्लेन आहे. तो कोणते पण 2 वेक्टर नेहमी कोप्लेनर असतात. ठीक आहे. नंतर त्याच्यानंतर होता पोलर वेक्टर, पोलर वेक्टर अँड पोलर वेक्टर म्हणजे असे वेक्टर जे आपण आता स्टडी करतो, ज्यांच्याकडे एक स्टार्टिंग पॉईंट राहतो, पॉईंट ऑफ ऍप्लिकेशन असतात. जसं की आपलं हा एरो दाखवतो ना आपण, स्टार्टिंग पॉइंट आहे. ठीक आहे, तर हे झाले पोलर वेक्टर. म्हणजे काय, फोर्स, डिस्प्लेसमेंट, स्टार्टिंग पॉइंट आहे, एंड पॉइंट आहे सर, तर हे झाले पोलर वेक्टर. ऍक्सियल वेक्टर काय भानगड आहे? ऍक्सियल वेक्टर ते वेक्टर राहतात जे आपण रोटेशनल, जे डिस्क्राईब करतात रोटेशनल मोशनला. काय डिस्क्राईब करतात? रोटेशनल मोशन, त्याला म्हणतो आपण सर ऍक्सियल वेक्टर. जसं की समजा त्यांचं डायरेक्शन काय राहतं बघा, अलॉंग द एक्सिस ऑफ रोटेशन, अलॉंग द एक्सिस ऑफ रोटेशन. जसं की आपण राईट हँड थंब रूल बघायचो, राईट हँड थंब रूल 10th स्टँडर्ड मध्ये. ठीक आहे, तर आपण काय करायचं, फिंगरला कल करायचो इन द डायरेक्शन ऑफ करंट, मग थंब काय दाखवायचं आपल्याला, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. तसंच इथं जो एक्सियल वेक्टर राहतो तो कोणत्या डायरेक्शनला राहतो, तो इथं क्लॉकवाईज राहील, एक तर अँटी क्लॉकवाईज राहील. त्याला म्हणतात एक्सियल वेक्टर. जास्त इतकं आपल्याला डीप जायची गरज नाही त्याच्यात. आता आपल्याला बघायचंय, काय बघायचंय, वेक्टर ऍडिशन काय भानगड आहे. व्हॉट इज वेक्टर ऍडिशन? कसं करतात वेक्टर ऍडिशन? समजा वेक्टर ऍडिशन मध्ये आपण बघतोय हेड टेल मेथड, हेड टेल मेथड, हेड टेल. काय करायचं, काय नाही सर, सपोज हा वेक्टर आहे 4 मीटर आहे, त्याचं मॅग्निट्यूड आहे 4 मीटर, डायरेक्शन आहे इकडं ईस्ट, 4 मीटर टुवर्ड ईस्ट आहे. हा एक वेक्टर आहे 3 मीटर टुवर्ड नॉर्थ. कंडिशन काय म्हणते, टेल ऑफ फर्स्ट वेक्टर, टेल ऑफ फर्स्ट वेक्टर कनेक्ट करायची कोणाला, कनेक्ट करायची हेड ऑफ सेकंड वेक्टर घ्या किंवा और लास्ट वेक्टर जे पण राहील. फर्स्ट वेक्टर हा, सेकंड वेक्टर हा, कनेक्ट करा सर. याची टेल, याचा हेड, हा होऊन गेला वेक्टर ऍडिशन. म्हणजे तुम्ही मला सांगणार की ए, सपोज हा ए बार आहे, हा बी आहे, ए प्लस बी, ए बार प्लस बी बार हा राहील रिझल्टंट.
रिझल्टंट म्हणजे टोटल दोघांची ऍडिशन, त्याला वर्ड वापरता इथं रिझल्टंट. हा राहील तुमचा आर बार. किती येईल हा? हा अँगल 90 डिग्री आहे. सिंपल आहे सर, एकदम सिंपल आहे. पायथागोरस थेरम लावता येतो ना. 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर 16 प्लस 9 25 अंडर रूट 5. तर आरचं मॅग्निट्यूड किती येईल? 5 मीटर येईल. तो किती येईल? 5 मीटर. सिंपल मेथड आहे, पण याचा जास्त यूज होणार नाही, कारण समजेल बघा लवकर. समजा ए पासून आपण गेलो इकडं बी ला, हा ए वेक्टर, हा बी वेक्टर, ठीक आहे. रिझल्टंट काय येईल रे सर? टेल ऑफ फर्स्ट वेक्टर आणि हेड ऑफ सेकंड वेक्टर कनेक्ट करा, हा होऊन गेला तुमचा रिझल्टंट. प्रॉब्लेम काय बघा, 4 प्लस 3 इथं 5 होतोय. 4 मीटर आणि 3 मीटर या वेक्टरची ऍडिशन किती येते? 5 येते, 7 नाही येते. यालाच म्हणतात वेक्टर अल्जेब्रा. जसं की समजा अजून एक 8 मीटर गेलो टुवर्ड्स नॉर्थ ईस्ट वेस्ट, सो नॉर्थ साऊथ ईस्ट, ईस्ट कडे गेलो. मग नंतर गेलो 6 मीटर कुठं? साऊथ कडे. परत ईस्ट कडे किती गेलो? 8 मीटर. परत आलो 6 मीटर. सांगा डिस्प्लेसमेंट. काही टेन्शन नाही सर, फर्स्ट वेक्टरची टेल आणि लास्ट वेक्टरचा हेड यांना कनेक्ट करा. हा होऊन गेला तुमचा रिझल्टंट वेक्टर. पण ही मेथड मध्ये प्रॉब्लेम काय? सपोज हा वेक्टर आहे 8, हा आहे 6, तर यांचा रिझल्टंट काय येईल सर? हा येईल. व्हॅल्यू काय येईल? व्हॅल्यू या मेथडने सांगता येणार नाही, या मेथडने व्हॅल्यू समजणार नाही. याच्यासाठीच आपण आता शिकणार आहोत पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर एडिशन. व्हॉट इज पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर एडिशन? बघा किती मिनिट झाले हो, पण बोर होत असेल तुम्हाला. हा ठीक आहे. जीना मेरा बघा, पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर एडिशन एकदम इझी आहे, मजा येईल. बघा एक वेक्टर घेतला मी ए, ठीक आहे. हा वेक्टर आहे बी, बरोबर. ह्या दोघांचा रिझल्टंट जो, ह्या दोघांचा ए आणि बी चा रिझल्टंट हा राहील सर, आर. तुम्ही म्हणणार कस काय? अरे समजा ना, ह्या पॉइंटला एक ऑब्जेक्ट आहे, ब्लॉक आहे. तुम्ही या डायरेक्शनला फोर्स लावताय, तुमचा फ्रेंड ह्या डायरेक्शनला फोर्स लावतोय. ब्लॉक कुठे जाईल माहिती? दोघांचा रिझल्टंट कुठे येईल? या डायरेक्शन मध्ये. तसं नाही समजलं तर हे बघा, हा ए आहे, हा बी आहे, याला पॅरलली शिफ्ट करतो इकडं, हा बी. तुम्ही म्हणणार ना हा रिझल्टंट आहे. समजलं का? असं समजा, नाही तर असं समजा की ह्या दोघी वेक्टरचा रिझल्टंट कुठं लागेल? मध्ये लागेल या डायरेक्शनला. मग हा आर किती आहे सर? सांगा सर, आर किती आहे? तर मी सांगेल आर सांगू शकतो आपण. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? इमॅजिन करावं लागेल एक पॅरलेलोग्राम, इमॅजिनरी पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम कन्सिडर करा, पॅरलेलोग्राम, ठीक आहे. ठीक आहे, ओके. याला नाव देतो तुम्ही MNOP, ठीक आहे. पॅरलेलोग्रामची एक प्रॉपर्टी आहे की पॅरलेलोग्राम मध्ये अपोजिट साइड ज्या असतात त्या इक्वल असतात. म्हणजे हा जर बी आहे तर हा पण किती येईल? खुशी खुशी सांगा सर, हा पण बी येईल. ओके. आता याला मी काय करतो, थोडस एक काम करतो, घाबरायची गोष्ट नाहीये. एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, ठीक आहे. हा अँगल आहे आपला 90, याला नाव देऊन दिलं मी इकडं पी आणि हा इकडं आहे टी. ओके. आता बघा काय होईल, रिझल्टंट काय येईल? आपल्याला प्रूफ काय करायचंय की सर रिझल्टंट जो येणार आहे ना, रिझल्टंट त्याचा मॅग्निट्यूड येणार आहे अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. याचं प्रूफ बघू. काय नाही, एकदम सिंपल आहे, ठीक आहे. कन्सिडर करा ट्रायंगल ओ एम टी, ट्रायंगल ओ एम टी, ओ एम टी. व्हिडिओ स्लो वाटत असेल 1.25 1.5 वर बघा, जास्त पडू नका. ओ एम टी मध्ये सर हा जो आहे, हा ट्रायंगल
याच्यामध्ये MO जो आहे तो काय हायपो आहे, हायपो. MO स्क्वेअर इज इक्वल टू काय म्हणू शकतो आपण, OT स्क्वेअर प्लस MT स्क्वेअर. MO म्हणजे R, म्हणजे R स्क्वेअर इज इक्वल टू OT प्लस MT स्क्वेअर. आता नीट लक्ष द्यावे ही नम्र विनंती. हेच मेन आहे इथं समजण्यासारखं. हा जो ट्रायंगल बनवलाय ना, हा वाला POT, हा खूप इम्पॉर्टंट आहे, नीट लक्ष द्या. हा अँगल आहे थीटा. एक गोष्ट लक्षात ठेवायची कधी पण, हा जर बी आहे ना तर साइन थीटा किती येईल रे, साइन थीटा किती राहतो, साइन थीटा राहतो अपोजिट अपॉन हायपो, म्हणजे OT अपॉन बी, बरोबर आहे. हा बी ला इकडे ट्रान्सफर करा, तर बी साइन थीटा इज इक्वल टू तुमचा झाला OT. म्हणजे जिथं OT दिसेल तिथं मी काय लिहू शकतो, बी साइन थीटा. काय लिहू शकतो, बी साइन थीटा. तो OTच्या जागेवर लिहिल मी बी साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस MT स्क्वेअर. मला एक सांगा, 10th मध्ये थोडंफार जर आठवत असेल तुम्हाला ट्रिग्नोमेट्री, MT कुठे गेला रे, MT नाही हो, हा MT आहे, ठीक आहे. MT ला मी असं लिहू शकतो MP प्लस PT, MP प्लस PT चा स्क्वेअर, MP प्लस PT. ओके, हा जो PT आहे, हा कॉस थीटा किती राहील, कॉस थीटा ऍडजस्टन अपॉन हायपो, म्हणजे PT अपॉन बी. हा बी ला इकडे ट्रान्सफर करा, तर बी कॉस थीटा म्हणजे तुमचा काय झाला PT. म्हणजे जिथे PT तिथे मी काय लिहू शकतो, बी कॉस थीटा. ओके सर, नो प्रॉब्लेम. आणि MP तर आपला A, म्हणजे मी आता लिहिलं R स्क्वेअर इज इक्वल टू बी साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस MP किती आहे, मस्त आहे का, समजत असेल, ठीक आहे. MP किती आहे, A प्लस PT किती आहे, PTचा आता काढला सर बी कॉस थीटा. अरे असा ट्रायंगल आला ना, हा थीटा दिला राहिला ना, आणि हा ए ना, बिंदास बोलायचं हा ए कॉस थीटा आहे सर, आणि हा तुमचा हा जो व्हर्टिकल आहे हा आहे ए साइन थीटा, ठीक आहे. मग आता पीटी किती आहे, पीटी आहे सर आपला बी कॉस थीटा ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे. आर स्क्वेअर इज इक्वल टू बी साइन थीटा बी स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा प्लस यांचा स्क्वेअर काय होईल, ए प्लस बी होल स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस 2AB कॉस थीटा. ओ माय गॉड, आता नीट ऐका कम्प्लीट. बी स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा किती होईल, साइन स्क्वेअर थीटा, बी स्क्वेअरला कॉमन घ्या, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा किती होऊन जातो 1. म्हणजे ही व्हॅल्यू किती येईल, ह्या दोघांचं ऍडिशन किती होईल 1. 1 म्हणजे बी स्क्वेअर, ठीक आहे. तर मी इथे लिहून देईल ए स्क्वेअर प्लस यांचं ऍडिशन किती झालं बी स्क्वेअर प्लस 2AB कॉस थीटा, हरिओम. आणि आर आला तुमचा अंडर रूट करायचं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2AB कॉस थीटा. समजलं का, सिंपल आहे. हा ट्रायंगल कन्सिडर करायचा, त्याच्यामध्ये हा छोटा ट्रायंगल याला लिहायचा बी कॉस थीटा, याला लिहायचं बी साइन थीटा, आणि पायथागोरस थेरम लावून द्यायचा. पण एक गोष्ट अजून आहे, डायरेक्शन काय, हा आरचं डायरेक्शन काय, डायरेक्शन आपण कन्सिडर करतो अल्फाने. हा अँगल किती आहे सर, थीटा आहे, वेअर थीटा इज द अँगल. हा अँगल थीटा घेतला ना, पॅरलल आहे ना, हा आहे तुमचा अल्फा. टॅन अल्फा किती येईल रे, टॅन अल्फा, टॅन थीटाचा फॉर्म्युला काय होता, अपोजिट अपॉन हायपो ऍडजस्टन अपॉन हायपो, अपोजिट अपॉन ऍडजस्टन, अपोजिट अपॉन ऍडजस्टन, म्हणजे बी साइन थीटा अपॉन एमटी, बी साइन थीटा अपॉन एमटी. एमटी म्हणजे काय, हा ए प्लस पीटी, पीटी किती काढला आपण, पीटी कुठे आहे रे, बी कॉस थीटा, ए प्लस बी कॉस थीटा, ए प्लस बी कॉस थीटा. सपोज हा अँगल कन्सिडर केला, याला जर बीटा